खाली आहे हॉस्पिटलमधनं हलवण्यात आलं. मला बाहेरून कळालं. मला मी पोहोचले हॉस्पिटलला, इथे कळालं इथं नाही पोलीस स्टेशनला आहे. पोलीस स्टेशनला अगदी मला रडून गयावया करायला लागलं. पोलीस स्टेशनच्या बाहेर मला आरडाओरड करावं लागलं. तेव्हाही सांगितलं नाही, नंतर तिकडनं बाहेर काढलं. तिथेही मला सांगितलं तिथं की हे काय सत्तेचा गैरउपयोग का करताय? सत्तेचा गैरउपयोग का करताय? 2 दिवसापूर्वीच झालेली घटना आणि स्पर्श हॉस्पिटलमध्ये दोन्ही आमचे नितीनजी पाटील आणि रवी पाटील हे दोन्ही ॲडमिट असताना स्पर्श हॉस्पिटलमध्ये आज अचानकपणे पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमधून घेऊन पोलीस स्टेशनला घेऊन शास्त्रीनगर हॉस्पिटलला घेऊन आले. खरं तर अतिशय ही निंदनीय गोष्ट आहे, कारण कोणाला न कळवता पोलिसांनी केलेला दडपशाही ही अतिशय चुकी आहे. मी पोलिसांचा निषेध करतो, कारण ह्या पेशंटचा वाढलेला BP पेशंटची झालेली कंडिशन बॅड आणि त्यामुळे आपण त्यांना आज ठाण्याला शिफ्टिंग करायचा निर्णय घेतला. डॉक्टरनी निर्णय की ताबडतोब आपण यांना शिफ्टिंग केलं पाहिजे, कारण ऑक्सिजनची लेवल अतिशय कमी झालेली आहे पेशंटची. हार्टचाही BP वाढलेला असल्यामुळे ताबडतोब आपण त्यांना ठाण्यामध्ये शिफ्टिंग करत आहोत. पण पोलिसांनी केलेली कारवाई ही निंदनीय आहे, म्हणून मी त्याचा निषेध करतो. सुसंस्कृत डोंबिवली आहे. आमच्या समोर आता प्रश्न उभा राहिला आहे, खरोखर निवडणुका ह्या म्हणजे निरपेक्ष होतील का? की काय चाललंय? अक्षरशः 190च्या वरती BP आहे. त्याला कसं काय घेऊन आलं हॉस्पिटलमधून? ॲडमिट असताना अटक कशी काय दाखवतात? आणि अटक उद्या काय झालं आमच्या उमेदवारांना? आज परिस्थिती तुम्ही बघितली असेल, अत्यंत बिकट. सगळे महिला कुटुंबाची अवस्था बघा काय आहे. पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? पोलीस कोणासाठी काम करतायत? याच्यातून कळलं पाहिजे नक्की. म्हणजे कालपासून तुम्ही दाखवतात पैसे वाटणारे सुटून जात आहेत, निर्दोष मुक्तता होते. आणि ज्यांनी पकडून दिलं, ज्यांनी पैसे वाटणाऱ्यांना पकडून दिलं, त्यांची ही अवस्था आज मारून टाकतायत. म्हणजे अक्षरशः त्यांना परिस्थिती आज अत्यंत गंभीर परिस्थिती आहे.